नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामींची सेवा कशी करावी हे सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। स्वामींची सेवा ही कर्मावर आणि भावावर जास्त अवलंबून आहे। काही सेवेचे मुख्य प्रकार आज मी तुम्हाला सांगणार आहे। 1. नित्यसेवा। नित्यसेवा ही कोणीही व कुठेही करू शकते। जसे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जमेल तितका जप करणे, किमान 108 वेळा तरी। तारक मंत्र दिवसातून किमान एकदा तरी वाचन किंवा श्रवण करणे। हा मंत्र घराभोवती संरक्षणात्मक कवच निर्माण करतो आणि आपल्या घराचे व परिवाराचे संरक्षण करतो। रोज नैवेद्य दाखवला पाहिजे। नैवेद्य म्हणजे घरामध्ये जे काही अन्न शिजवले जाते त्याचा पहिला भाग स्वामींना अर्पण करणे होय। त्यानंतर तो नैवेद्य आपण व घरातील सदस्यांनी ग्रहण करावा। 2. वाचन सेवा। स्वामी चरित्र सारामृत यामध्ये 21 अध्याय आहेत। रोज किमान एक अध्याय वाचल्याने मनातील भीती दूर होते आणि कामात यश मिळते। गुरुचरित्र हे खूप कडक आणि प्रभावशाली पारायण मानले जाते। याच्या वाचनासाठी विशिष्ट नियम पाळावे लागतात। 3. प्रत्यक्ष सेवा। ही सेवा कर्मावर अवलंबून आहे। जसे भुकेल्यांना अन्न देणे ही स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे। स्वामी वडाच्या झाडाखाली बसायचे, त्यांना निसर्गप्रिय होता, त्यामुळे झाडे लावणे आणि त्यांची जोपासना करणे ही देखील एक सेवाच आहे। मुक्या प्राण्यांना, विशेषतः कुत्रे आणि गायींना चारा किंवा पाणी देणे ही खूप प्रभावी व महत्वाची सेवा आहे, कारण स्वामी प्राण्यांना खूप जीव लावायचे। सेवा केल्याने काय होईल? सततच्या नामस्मरणाने तणाव आणि चिंता दूर होते। स्वामी पाठीशी आहेत या जाणीवेने माणूस कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार होतो। घरामध्ये किंवा मनात असलेली नकारात्मक ऊर्जाही या सेवेमुळे नष्ट होते। ह्या सेवा तुम्ही नक्की करून पहा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, म्हणजे मला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमचे प्रश्न सोडवता येईल। स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ।